एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. ईव्हीएम संदर्भात शरद पवारांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी बैठक संपन्न. विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसह मवियातील बहुतांश उमेदवारांची हजेरी. ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त. मविया ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये एकत्र याचिका दाखल करणार. दिल्लीमधल्या अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरलाच पूर्ण झाली. मताची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये कोणतीही तफावत नाही. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. विरोधक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत असताना निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आले. या मतदारसंघात पण 100 गावं आहेत, पण मार्कडवाडीच पवारांनी निवडलं. गोपीचंद पडळकरांची पवारांवर जहरी टीका. पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात. गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील टीकेवरून उत्तम जानकरांचा पलटवार. बॅलेट पेपरवर मतदान झालं नाही तर जिल्हा परिषदेला मतदान करणार नाही. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांची भूमिका. आमच्या मतांची चोरी झाली, आमचा आवाज बुलंद करावा. ग्रामस्थांची नाना पटोलेंना विनंती. शरद पवारांची राजकीय हत्या झाली. पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावामध्ये दौऱ्यावर. मार्कडवाडीतून सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल. शरद पवारांनी नातवाचा आणि लेकीचा राजीनामा घेऊन ईव्हीएमचं आंदोलन करावं. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा आव्हान. तुमची मुलगी 1 लाखाला निवडून आली, रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम चांगलं. सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल. शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊनं कापून खाल्ला. जसं देवापुढे माजलेल्या बोकडांनाच कापतात तसं महाराष्ट्रामधल्या प्रस्थापितांना कापावं लागेल. मार्कडवाडीमध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकरांचं विधान. पडळकरांनी शरद पवारांबाबत अशी भाषा वापरायला नको होती. अजितदादा गटाचे नेते सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. शरद पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांचा आदर ठेवलाच पाहिजे. पडळकरांची टीका. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जिव्हारी लागली. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहूंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. आता आपलं सरकार बँका बुडून खाल्लेल्या जयसिंह मोहिते पाटलांना 3 महिन्यामध्ये जेलमध्ये टाकणार. भाजप नेते राम सातपुतेंचा दंड थोपटत आव्हान. असे अनेक राम सातपुते मोहिते पाटलांचे बूट पुसायला असतात. आमदार उत्तम जानकरांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल. बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोवर मार्कडवाडीमधील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत. उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल. फेर निवडणुकीसाठी उत्तम जानकर निवडणूक आयोगाची भेट घेणार. राज्यामधील अनेक गावं मार्कडवाडीप्रमाणे पुढे येत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चा सुरू. ईव्हीएमबाबत बाळासाहेब थोरातांची माहिती. बॅलेटवर निवडणुका होत असल्यास आमची राजीनामा देण्याची तयारी. सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप केल्यावर पुन्हा निवडणूक होऊ शकते. नाना पटोलेंचं मार्कडवाडीमध्ये वक्तव्य. ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जात होतं, आता भाजप निवडणुका जिंकण्यासाठी ते वापरतंय. राज्यामधील बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस आणि भाजपवर सुद्धा निशाणा. विरोधक पराभवाचा खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. लोकांना विरोधकांची ईव्हीएम संदर्भातली नौटंकी समजली. प्रवीण दरेकरांचा टोला. मुंबईमध्ये ठाकरे गटाचं ईव्हीएम विरोधात आक्रमक आंदोलन. ईव्हीएमची प्रतिकृती अरबी समुद्रामध्ये विसर्जित करत आंदोलन. ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल अशी भूमिका. नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ आक्रमक. 13 तारखेला ईव्हीएम विरोधात भव्य मोर्चा काढणार. पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता. केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत. भाजपा हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष. संभाव्य मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या 11 नेत्यांची नावं. उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावलेंसह आणखी 5 जणांच्या नावांचा समावेश. सूत्रांची माहिती. सर्वच आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. आम्हाला किती खाती मिळतील माहिती नाही. मंत्रिपदावरील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना. कोणती खाती घ्यावीत हा निर्णय देखील शिंदेच घेतील. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आताही कायम. एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. पक्षासाठी काम केल्यानंच मी जिंकली आहे. मंत्रिपदावर पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारेन. मन्ना म्हात्रेंचं वक्तव्य.
नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेत्याचा बंगला तयार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारीही पूर्ण. तर विरोधी पक्षनेता नेमा, विरोधकांची फडणवीसांकडे मागणी. सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहितेंचा राजीनामा. प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंच्या एकाधिकारशाहीमुळे राजीनामा दिल्याची माहिती. राज्यामध्ये बनावट औषधांचा धक्कादायक रॅकेट उघड. 5 बनावट कंपन्यांची नावे महाराष्ट्रामधल्या 11 जिल्ह्यात. गोळ्या औषधांचं वितरण. विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश. वैद्यकीय महाविद्यालयाचा विभाग कुणाकडे येतो याचा अभ्यास करावा. सुनील प्रभू अंधारेंच्या आरोपांना तानाजी सावंतांचं उत्तर. लातूरच्या शेतकऱ्यांना मिळालेल्या त्या नोटिसा आम्ही दिलेल्या नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणामध्ये कुणी नोटीस दिलेल्या आहेत याची आम्ही समितीमार्फत शोध घेत आहोत. वक्फ बोर्डाची प्रतिक्रिया. विरारमधील प्रभारी आयुक्त रमेश मदाळे यांची समाज माध्यमांवर बदनामी. मदाळेंच्या पत्नी संदर्भात आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा प्रकार. बोळिंज पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. मेहुल चोक्सीशी संबंधित 2,565 कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होणार. पीएमएलए कोर्टाकडून लिलावाची परवानगी. चोक्सीची 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात. तस्करी केलेलं सोनं वितळण्यासाठी वापरलेल्या यंत्रणेचा पर्दाफाश. 23 किलो सोनं, 37 किलो चांदीसह 5,40,000ची रक्कम जप्त. एकूण 19 कोटी 6 लाखांचा माल जप्त. एकाला अटक. डीआरआयची मोठी कारवाई. चंद्रपूरमध्ये 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अरुणा काकडेंचा मृतदेह सापडला. मृतदेह निर्जन स्थळी सापडला. पोलीस असलेल्या वर्गमित्राकडून हत्या. चंद्रपूर पोलिसांकडून आरोपीला अटक. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलकडून कारवाई. गेल्या 8 महिन्यामध्ये तब्बल 3 कोटी 41 लाखांचा दंड वसूल. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे पीएम आवास योजनेमधील 14,047 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम. कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर घरांची विक्री. म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर योजनेतील घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम. 14,000 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा म्हाडाचा निर्धार. मार्च महिन्यामध्ये बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळीपर्यंत भुयारी मेट्रोची सेवा सुरू होणार. तर कफ परेडपर्यंत मेट्रो जून महिन्यामध्ये सुरू होण्यासाठी एमएमआरसीचं नियोजन. महामार्गावरील महाकाय फलकांना बेकायदेशीररित्या परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई होणार. ग्रामपंचायतीने अशा फलकांना परवानगी देणं न टाळल्यास कारवाई करण्यात येणार. देशामधील तब्बल 18 कोटी 74 लाख शेतकऱ्यांवर कृषी कर्ज. 31 मार्चपर्यंतच्या आकडेवारी तमिळनाडूमध्ये अव्वल. कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची लोकसभेमध्ये माहिती. जगभरातील शोध निबंध एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या एक देश एक सदस्यता योजनेला 1 जानेवारीपासून सुरुवात. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 13,400 जनरल विद्यार्थ्यांना बघता येणार. मुंबई विद्यापीठामध्ये भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना करण्यात येणार. संशोधन आणि प्रसाराच्या माध्यमातून भारतीय भाषा कायम प्रभावी राहावी या उद्देशानं निर्णय. विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र महाविद्यालयांनी विहित मुदतीमध्ये जमा न केल्यानं 4 वर्षांमध्ये 97,233 विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात. पुढील 1 महिन्यामध्ये विहित शुल्कासह कागदपत्र विद्यापीठाकडे सादर न केल्यास प्रवेश रद्द होणार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ. 15 डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार. कौशल्य अनौपचारिक शिक्षण एखाद्या क्षेत्रातील कामाचा अनुभव याच्या आधारेही पदवी प्रदान करण्यात येणार. विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय. आयोगाकडून उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा प्रसिद्ध. पुण्यामधल्या दरडप्रवण गावातील कामांना गती मिळणार. जिल्ह्यामधील 53 दरडप्रवण गावांमध्ये विविध विकास कामं करण्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दत्त जयंतीनिमित्त नारायणपूरसाठी विशेष बस. भाविकांसाठी 12 ते 15 डिसेंबर दरम्यान स्वारगेटहून विशेष यात्रा बस सोडण्यात येणार. पुणे शहरामधील सांडपाणी वाहिन्यांची झाकणं समपातळीमध्ये असणार. पथविभागाच्या वतीनं 15 जानेवारीपर्यंत काम पूर्ण केलं जाणार. ड्रेनेज चेंबरची झाकणं रस्त्याच्या उंचीलगत आणण्याचा पालिकेचा निर्णय. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायामुळे राज्यभर निदर्शनं. नवनीत राणा, नितेश राणे, सुजय विखेंच्या उपस्थितीमध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. नालासोपाऱ्यामध्ये काढण्यात आला निषेध मोर्चा. आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर. सकल हिंदू समाजाच्या वतीनं जळगावमध्ये बांगलादेश हिंदू न्याय यात्रा. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारत सरकारनं कठोर पावलं उचलण्याची मागणी. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आंदोलन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूरमध्ये धरणं आंदोलन. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये आंदोलनं. रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख. बांगलादेशामध्ये मंदिरं तोडली जात आहेत. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलनं.
अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं. भाजप नेते सुजय विखे पाटील मोर्चामध्ये सहभागी. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी. नंदुरबारमध्ये रुग्णवाहिका चालकांना योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप. शासनानं ठरवलेलं मानधन द्या. रुग्णवाहिका चालकांची जिल्हा परिषदेकडे मागणी. दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोकणवासियांची एसटीलाच पसंती. नोव्हेंबरमध्ये 60 लाख प्रवाशांचा लाल परीमधून प्रवास. रत्नागिरी विभागाला 19,26,26,00,000 उत्पन्न. धुळ्यामधल्या पारोळा चौफुलीवरील रस्त्याच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी. रस्त्याचं काम लवकर पूर्ण करावं, वाहनधारकांची मागणी. धुळ्यामध्ये घरफोडी करणाऱ्या 2 सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. तमाशा मंडळांना अनुदान जाहीर करण्याची मागणी. लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनुदान द्या. धुळ्यातील तमाशा मंडळाची प्रशासनाकडे मागणी. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.